सौ गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलो आहोत। सर्वप्रथम रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक आणि सन्मानपूर्वक स्वागत करीत आहे। सर्वांना कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल, मनात काही आश्चर्याची गोष्ट की रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हे गोव्याहून आलेले कसे, हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असेल। सिंधुदुर्गात किंबहुना महाराष्ट्रात अशा अग्रणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बनवण्यासारखी दुसरी व्यक्ती नव्हती का, हा सुद्धा एक दुसरा प्रश्न। कधी कधी व्यवस्थापनाच्या निर्णयाबद्दल मलाही मनात आश्चर्य वाटते की असं काय चांगलं माझ्या संदर्भात त्यांनी पाहिलं असेल की हा एवढा मोठा सन्मान त्यांनी मला द्यावा। मला वाटतं याला काही कारणच नव्हतं, परंतु मला वाटतं एकच की माझी काहीतरी पूर्व पुण्यावी या रत्नागिरी गावात काही पहिल्या जन्माचा काहीतरी कुठेतरी संबंध असेल आणि ह्या कारणामुळे मला माझ्या वाट्याला हा सन्मान आलेला असेल असं मी मानतो आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आहे। इथं येण्याचं कारण त्या माणसाची आठवण परत येते ते म्हणजे अरुअप्पा जोशी। इथं सर्व बसलेले जे काही या संस्थेचे काम बघत होते, या सर्वांचा एक आग्रह होता कशा तरी कामासाठी आपण एकत्र आलो। रत्नागिरीचा तसा संघाचं काम करत असताना संबंध आला आणि हे कारण असेल आणि योगायोगाने या संस्थेची स्थापना आणि संघाची स्थापना 1925 मध्ये झालेली आहे। हा कुठेतरी एक धागा कदाचित त्याच्यातला असेल असं मला वाटतं। तापलेल्या वाळूत पाय पोळावेत अशीच कुचेष्टा, अपमान, शिव्याशाप पदरात घेऊन केवळ लोकसेवेसाठी स्वतःला झोकून देणारा व्यक्तिमत्व म्हणजे बाबूराव जोशी आणि कावारी मालतीबाई जोशी। सामाजिक सेवेसाठी निवडलेले शिक्षण क्षेत्र आणि त्या दृष्टीत तत्कालीन सामाजिक व्यवस्थेतून चूल आणि मूळ चौकटीत बंदिस्त गुरफटलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी रत्नागिरीतील स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली। मीराबाई हेगडे, चंद्राबाई देशपांडे आणि सोनू देशपांडे या अवघ्या 3 मुलींना घेऊन 1 जानेवारी 1925 रोजी स्थापन झालेल्या महिला विद्यारूपी श्री शैक्षणिक क्रांतिमय प्रवास या प्रवासाला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे। कैवारी बाबूराव जोशी आणि कैवारी मालतीबाई जोशी त्यांचे हे प्रयत्न आज निश्चितपणे फळाला आलेले आहेत। आज ही संस्था जे त्यांच्या या समाज कसा घडवला पाहिजे, काय घडवलं पाहिजे हा विचार घेऊन या संस्थेचं बी इथं रुजवलं। त्या संस्थेच्या 100 वर्षाचा वटवृक्ष इथं आज आपल्याला बघायला मिळतोय आणि या सर्व प्रयत्नांना ज्यांनी या संस्थेत चांगल्या पद्धतीनं काम केलंय, निस्वार्थपणे या संस्थेची सेवा केली, हे यांच्या मदतीनंच हे कार्य आज पुढे चालू आहे। बाबूरावांनी 1925 साली शिक्षणाच्या रूपाने उचललेलं पाऊल हळूहळू जोम धरू लागलं आणि यातूनच पुढे 1933 सालीच्या दरम्यान शुभ मुहूर्तावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली। विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मला आनंद वाटतो। मी गेली 25 वर्ष ज्या लोकसभेत सदस्य म्हणून काम करतोय, त्या लोकसभेचे अध्यक्ष नामदार श्री गणेश मावळणकर यांनी आपल्या मार्गदर्शनात इथं येऊन जोशी दाम्पत्यासारख्या निस्वार्थी आणि त्यागी कार्यकर्त्यामुळे स्वराज्याचे सुराज्य बनेल या शब्दात त्यांचा गौरव केला होता। आज त्यांचे ते शब्द सत्यात साकारत असताना दृष्टीस पडत आहे। विद्यालयाच्या इतिहासात सर्वांना स्फूर्ती देणार आहे देण्याच्या उद्देशाने शिवणकाम, ग्रहशास्त्र या नव्या दालनामुळे
महिला विद्यालयाला बहुउद्देशीय शाळा म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर प्रौढ, निराधार, परित्यक्ता, विधवा स्त्रियांसाठी स्त्री शिक्षणाच्या द्वारे खुली केली. 1978 साली विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव थाटात साजरा केल्यानंतर 1980 साली संस्थापक जोशी दाम्पत्याला काळाने आपल्यात हिरावून घेतले. भविष्याचा वेध घेणारी बाबूरावांची जिद्द, अविश्रांत परिश्रम आणि सामाजिक विकासाचं ध्येय हे आज समाजासमोर एक आदर्शवत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रूपानं उभा आहे. आज एकूण 22 उपशाखात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी विस्तारित झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. गेल्या वर्षभरात संस्थेची झालेली प्रगती विलक्षण अशीच आहे. माजी विद्यार्थी श्री अनिल तोरगलकर यांनी दिलेल्या ₹5 कोटी देणगीतून महाविद्यालय परिसरातील सुसज्ज इमारत, रमा पुरुषोत्तम फाउंडेशन पुणे यांच्या रूपाने 8 कोटी 35 लाख देणगीतून सुसज्ज विद्यार्थिनी वसतिगृह, PM उषा अंतर्गत 5 कोटी अनुदानातून कनिष्ठ महाविद्यालय सी आकाराची इमारत, नवीन बांधकाम, एकाच वेळी चालवलेली बांधकामे याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. संस्थेचा वाढता आलेख पाहता विद्यमान कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन व त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी यांच्या सहकार्याने आम्ही एक निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू याची मला निश्चितपणे खात्री आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.